श्रोते हो नमस्कार. नुकताच पेबल्स 2 बावधनच्या जवळ आस्था हा ज्येष्ठांना राहण्यासाठी सोयीचा निवासी प्रकल्प सुरू झाला. त्याच्या उद्घाटनाला माझी मैत्रीण गेली होती. त्या कार्यक्रमात डॉक्टर पूर्णिमा गौरी यांनी डिमेन्शियाच्या संदर्भात अतिशय माहितीपूर्ण मार्गदर्शक असे विचार मांडले. माझ्या मैत्रिणीला त्या विचारांचं खूपच महत्त्व जाणवलं आणि म्हणून तिने काही व्हिडिओ घेतले आणि माझी आवड जाणून ते माझ्या माहितीसाठी मला पाठवले. मी ते अगदी मन लावून ऐकले आणि मला जाणवलं की ज्येष्ठांसाठी तसंच या ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या तरुणांसाठी सुद्धा हे व्हिडिओ, त्यातले विचार हे अतिशय मार्गदर्शक आणि महत्त्वाचे आवश्यक आहेत. म्हणून मी ते मार्गदर्शक व्हिडिओ आजच्या आपल्या या चॅनलवर अपलोड करते आहे. तुमच्याबरोबर ते विचार शेअर करते आहे. सर्व वयोगटातल्या श्रोत्यांना ते उपयोगी ठरतील असं मला वाटतं. चला तर मग आनंद घेऊया आणि माहिती घेऊया डिमेन्शियाची आणि पुढं काळजीही घेऊया त्याबद्दल. हे व्हिडिओ मला पाठवणाऱ्या माझ्या मैत्रिणीचं नावही तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडेल. तिचं नाव आहे प्रतिभा गुप्ते. साठी आपण क्रोसिन घेत नाही का? घेतो. डोकं दुखतं तर आपण क्रोसिनने डोकंदुखी पण कमी होते. तर क्रोसिनने मलेरियाचे जंतू मरणार नसतात, पण त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे, ताप येऊन थंडी वाजणं वगैरे, तर हे कमी होणार असतं. तर कॉजला ट्रीट करणं इज क्युरेटिव्ह ट्रीटमेंट, पण त्याच्या इफेक्ट्सना जे आपण ट्रीट करतो त्या इफेक्ट्समुळे होणारा जो त्रास आहे, ते जे दुःख आहे, त्याला जेव्हा आपण ट्रीट करतो तेव्हा दॅट इज पॅलिएशन. त्यामुळे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर ताप आल्यावर तुम्ही जे क्रोसिन घेता दॅट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ पॅलिएटिव्ह केअर. क्रोसिनमुळे तुमचे जंतू मरणार नसतात, पण तो होणारा जो त्रास आहे तो कमी होणार असतो. तर त्यामुळे मेडिकल शास्त्रामध्ये लोकांना वाटतं क्युअर क्युअर क्युअर, बट क्युअर इज ओनली वन ऑफ द सी. क्युअर फक्त इन्फेक्शन्सना करू शकतो आपण. तसं म्हटलं तर एकदा आपण जन्माला आलो की लाईफ ऑल्सो हॅज नो क्युअर. यू हॅव टू लिव्ह थ्रू इट. ओके, वी कॅन्ट क्युअर लाईफ, वी हॅव टू लिव्ह थ्रू इट टिल आवर टाईम कम्स. तर सिमिलरली मेनी अदर थिंग्स वी हॅव टू लिव्ह थ्रू देम. आणि मग तेव्हा बाकीचे 4 C महत्त्वाचे होतात. दॅट इज केअरिंग फॉर द पेशंट, कंट्रोलिंग द सिम्पटम्स, हेल्पिंग द पेशंट अँड द फॅमिली कोप विथ द सिम्पटम्स, की जे काय झालं आहे त्या डायग्नोसिसशी कोप कसं करायचं. आणि फिफ्थ वन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज कीपिंग द पर्सन कम्फर्टेबल अँड ऑल्सो मॅनेजेबल. आणि मॅनेजेबलकडे आपण कुठे येतो तर डिमेन्शिया नावाचा जो डिझीज आहे तिथे येतो. तर पॅलिएटिव्ह न्यूरोलॉजी भारतात ज्यांनी सुरू केलं, वन ऑफ द पीपल हू स्टार्टेड पॅलिएटिव्ह न्यूरोलॉजी इन इंडिया, डॉक्टर रूप गुरसानी, ही इज इन मुंबई, ही इज माय सिनियर कलीग. आणि ते म्हणतात की बाकी काहीच नाही झालं तर सगळ्यांनाच डिमेन्शिया होणार आहे शेवटी. वी आर लर्निंग टू रिप्लेस द लिव्हर, द किडनीज, द लंग्स, द हार्ट, बऱ्याचशा टिश्यूजना आपण रिप्लेस करायला शिकतोय. पण मेंदू हा वेगळा आहे. मेंदू हा आपला CEO आहे आणि त्यामुळे वन CEO कॅनॉट बी रिप्लेस्ड बाय अनदर CEO. दॅट CEO हॅज हिज ओन पर्सनॅलिटी. आणि आपल्या अस्तित्वाचा ऑर्गन जो आहे तो म्हणजे आपला मेंदू. सो ब्रेन इज नेवर गोइंग टू बी रिप्लेस्ड अँड देअरफॉर ब्रेन जेव्हा श्रिंक व्हायला लागतो तेव्हा वी हॅव टू लिव्ह थ्रू इट. वी हॅव टू लिव्ह थ्रू आवर डिमेन्शियाज. डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश. आणि डिमेन्शियाचे पण प्रकार आहेत आणि सर्वात पॉप्युलरली ओळखला जाणारा डिमेन्शियाचा प्रकार म्हणजे अल्झायमर्स डिझीज. पण अल्झायमर्स इज ओनली वन टाईप ऑफ डिमेन्शिया. अल्झायमर्स बऱ्याचशा फेमस लोकांनाही होऊन गेला आहे. USAच्या काही फॅन्स असतील, इफ यू आर फॉलोईंग अप ब्रूस विलिस's करियर, ही हॅड साइंड अ कॉन्ट्रॅक्ट विथ अ न्यू फिल्म अँड दॅट हॅड टू बी कॅन्सल्ड बिकॉज नाव ही इज डायग्नोज विथ प्रायमरी प्रोग्रेसिव्ह अफेझिया. आपला तोच ब्रूस विलिस, हो नाव आय गॉट अ गन म्हणणारा. सो नाव ही हॅज गॉट प्रायमरी प्रोग्रेसिव्ह अफेझिया विच इज अ टाईप ऑफ फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया.
फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया अनकॉमन डिमेन्शियाजमध्ये दिला जातो, पण इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस इन इंडिया खरं सांगायचं तर आम्ही MD करत असताना असं ठासवलं गेलं होतं की आपलं डाएट इतकं छान आहे, आपण इतकी हळद खातो आणि आपले फळं खातो, कोशिंबिरी खातो, आपल्याकडे डिमेन्शिया नाही आहे. 1990sचे हे विचार. अँड नाव टुडे बाय प्रॅक्टिस इन जोशी हॉस्पिटल इज बेसिकली बेस्ड ऑन डिमेन्शिया अँड पार्किन्सन्स केअर. तर डिमेन्शिया हा वाटतो तितका अनकॉमन नाही आहे आणि फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया तर मुळीच नाही. ॲज वी आर सीइंग मोर अँड मोर एजिंग पॉप्युलेशन, डिमेन्शिया हा जवळजवळ एव्हरी थर्ड हाऊसहोल्ड डिमेन्शिया इज गोइंग टू बी प्रेझेंट. आणि डिमेन्शियाच्या गोष्टी इतक्या टचिंग असतात कारण इट इज नॉट अ पेशंट विथ डिमेन्शिया, इट इज अ फॅमिली विथ अ डिमेन्शिया पर्सन. So it is usually the entire family which is affected when one person in the family gets dementia. जसा फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया आहे त्याच्यामध्ये होतं काय की डिसइनहिबिटेड बिहेवियर म्हणजे इफ गिवन अ चॉईस ऑफ ऑल द 5 टाइप्स आय माइट चूज फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया. कारण पेशंट बेभान असतो, आपल्या आपल्या जगामध्ये खुश असतो, आनंदी असतो किंवा गोंधळलेला जरी असला तरी दॅट पर्सन इज नॉट ग्रीविंग थ्रू द डिमेन्शिया. त्यामुळे फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शियाचा पेशंट किंवा जी पेशंट OPDमध्ये आले की आतमध्ये माझ्या कन्सल्टिंग चेंबरमध्ये मला आपोआपच कळतं, कारण मग अचानक खूप गडबड व्हायला लागते. वेरेज अल्झायमर्स डिमेन्शियाचे पेशंट असे स्वतःमध्ये विड्रॉ झालेले असतात, शांत असतात, दे इन्व्हल्यूड. त्याच्यानंतर ल्युई बॉडी डिमेन्शिया म्हणजे पार्किन्सन्स डिझीज बरोबर जेव्हा डिमेन्शिया होतो आणि हा डिमेन्शिया पण वेगळा आहे कारण ह्या डिमेन्शियामध्ये भास खूप होतात आणि सरप्रायझिंगली त्या पेशंटला माहिती असतं की मला भास होत आहे. म्हणजे मला नुकत्याच मागच्या आठवड्यात मला एका पेशंटने सांगितलं की मी माझे भास कसे ओळखतो, मी भासामध्ये दिसणाऱ्या व्यक्तींशी बोलतो आणि स्वप्न जर असेल तर युजली द कॅरेक्टर्स टॉक बॅक. आपण स्वप्नात जेव्हा संवाद साधतो त्या कॅरेक्टर्सशी दे टॉक बॅक. पण जर भास असेल तर त्या 2 बायका ज्या मला दिसतात आठवड्यातनं 2-3 वेळा त्या दे डोंट टॉक बॅक टू मी अँड दॅट्स हाव आय नो की हा भास आहे आणि मी यांच्याकडे लक्ष देणार नाही आहे. सो ल्युई बॉडी डिमेन्शियामध्ये हे जे भास होतात तर सुरुवातीला पेशंट आहे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया जो आपण भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात बघतो. डायबिटीज आहे अनकंट्रोल्ड, ब्लड प्रेशर आहे अनकंट्रोल्ड आणि त्याच्यामुळे ब्रेनमध्ये अनेक डॉट्स झाले, ब्लॉक्स झाले आणि मग एक गतिमंदता येते. इट इज अ सब कॉर्टिकल डिमेन्शिया. गतिमंदता येते आणि अनेक हायर फंक्शन्स आपले जायला लागतात आणि मग मिक्स्ड डिमेन्शिया म्हणजे व्हॅस्क्युलर प्लस अल्झायमर्स, व्हॅस्क्युलर प्लस फ्रंटोटेम्पोरल, व्हॅस्क्युलर प्लस ल्युई बॉडी असं मिक्सचर पण आपण बघतो. त्यामुळे बेसिकली काय डिमेन्शियाशी ओळख होणं अतिशय गरजेचं आहे कारण ॲज आय सेड दे आर फॅमिलीज विथ डिमेन्शिया. आणि नाव मराठीतलं त्याचं आहे स्मृतिभ्रंश, पण मेमरी इज वन ऑफ द थिंग्स विच गोज इन डिमेन्शिया. हायर फंक्शन्स म्हणजे ज्याच्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत, ते जे आपले स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, आपल्या ॲबिलिटीज आहेत, जेव्हा 2पेक्षा जास्त ॲबिलिटीज जातात, जसं की प्लॅनिंग एक्झिक्युशन, रस्ते सापडणं, कपडे व्यवस्थित घालता येणं, तर ह्या आणि अनेक अशा तर देर आर ॲटलीस्ट 7-8 डोमेन्स ज्याच्यामध्ये हे घटक आहेत आपल्या बुद्धिमत्तेचे. त्या डोमेन्समधले जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त कमी व्हायला लागतात दॅट इज वेन वी स्टार्ट सेईंग इट इज डिमेन्शिया. मग डिमेन्शिया आणि एज रिलेटेड मेमरी इम्पेअरमेंट ह्याच्यात पण फरक आहे. वयोमानाने जे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो तो जर प्रोग्रेसिव्ह नसेल म्हणजे तो दिवसेंदिवस वाढत नाही चालला आहे, तिथेला तिथेच आहे आणि इट इज नॉट इंटरफिअरिंग विथ ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ, देन इट इज नॉट डिमेन्शिया, इट इज एज रिलेटेड मेमरी इम्पेअरमेंट. आणि हा फरक कळण्याकरता ऑफकोर्स यू नीड टू गेट फॉर्मली इव्हॅल्युएटेड. तर आता जसं मी म्हटलं की डिमेन्शियाचे हे सगळे प्रकार आहेत, तर ह्याच्यामध्ये बिहेवियर, आता इथे पॅलिएटिव्ह न्यूरोलॉजी काय येतं की हा स्मृतिभ्रंश झालेला तर आहे. पेशंट जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा OPDत येतो, माय फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी इज टू रूल आउट रिव्हर्सिबल कॉजेस की ह्याच्यामध्ये करेक्टेबल काही आहे का. आणि त्याच्यातले सर्वात 2 महत्त्वाचे आर B12ची कमी, व्हिटॅमिन B12ची कमी आणि थायरॉइड डिस्फंक्शन. तर ह्याची टेस्ट आम्ही नक्की करून घेतो आणि जर थायरॉइड डिस्फंक्शन असेल त्याला ट्रीट केलं जातं. B12 डेफिशियन्सी निघाली तर आय एम द मोस्ट हॅपी पर्सन इन द रूम बिकॉज आय नो दॅट दिस इज रिव्हर्सिबल. तर रिव्हर्सिबल डिमेन्शियाज जर नसेल तर राहतो प्रोग्रेसिव्ह डिमेन्शियाज आणि प्रोग्रेसिव्ह डिमेन्शियाजचे मी 5 जे प्रकार तुम्हाला सांगितले ते होते.
मग आता ह्याच्यामध्ये पॅलिएटिव्ह न्यूरोलॉजीचा खूप मोठा वाटा येतो, कारण डिमेन्शियासाठी अजून क्युअर मिळालेला नाही. जो आपण रिसर्च म्हणतो, हे बिलियनियर्सनी सगळे इन्व्हेस्ट केले आहेत की इमॉर्टॅलिटीवर रिसर्च, पण तो रिसर्च डिमेन्शियामध्ये अजून क्लिनिकल सिनॅरिओमध्ये, म्हणजे रोजच्या रोज आम्ही जे ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये अजून पर्क्युलेट झालेला नाही आहे. तो US FDA ने मान्यता दिलेली आहे. आफ्टर 20 इयर्स अ न्यू ड्रग फॉर डिमेन्शिया हॅज कम अप. पण त्या पेपर्सचा जेव्हा आम्ही अजून जास्त खोलात जाऊन शोध लावला, तर दॅट इज स्टील नॉट अ प्रॅक्टिकल ऑप्शन. आणि डिमेन्शिया हा अर्ली स्टेजेसमध्ये पिकअपच होत नाही. मग डिमेन्शियामध्ये करायचं काय? सो आय सेट 5 गोल्स फॉर द फॅमिली विथ डिमेन्शिया. फर्स्ट इज मीनिंगफुल एक्झिस्टन्स, पर्पजफुल एक्झिस्टन्स, म्हणजे आपल्या आयुष्य अर्थपूर्ण राहिलं पाहिजे. दुसरा फंक्शनॅलिटी म्हणजे माझी कामं मला करता आली पाहिजे. तिसरा आहे मोबिलिटी, हालचाल ही सुरू राहिली पाहिजे. बिकॉज हलत राहणं, वी वर बॉर्न ॲज व्हर्टिकल इंडिव्हिज्युअल्स, आपण झोपताना फक्त आडवे होतो. सो व्हर्टिकल पोझिशनमध्ये जागेपडी राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, आणि हलत राहणं हे आपलं काम आहे. सो मोबिलिटी हा अतिशय महत्त्वाचा गोल ऑफ ट्रीटमेंट आहे. आणि मग चौथा आणि पाचवा जो मी म्हटलं की कम्फर्ट आणि डिग्निटी. जसा जसा डिमेन्शिया प्रोग्रेस होतो, जो की तो होणारच असतो, दॅट इज इट्स नॅचरल टाईमलाईन, त्याची नॅचरल स्टोरी डिमेन्शियाची हीच आहे की तो प्रोग्रेस होणार असतो. प्रोग्रेसिव्ह डिमेन्शिया असंच त्याचं नाव आहे. मग हा डिमेन्शिया जसा जसा प्रोग्रेस होत राहतो, तसं हळूहळू अनफॉर्च्युनेटली पर्पजफुल एक्झिस्टन्स, अर्थपूर्ण जीवन आपलं कमी कमी व्हायला लागतं. पण तरी फंक्शनॅलिटी वी कॅन मेंटेन फॉर अ लॉंग टाईम विथ गुड फिजिओथेरपी, विथ असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटीज. फंक्शनॅलिटी कॅन बी मेंटेन फॉर अ लॉंग टाईम. कारण जसं अमित परांजपेंनी सांगितलं की देर इज अ स्ट्रक्चर टू द प्लेस अँड देर विल बी अ स्ट्रक्चर टू द पर्सन्स डे. त्यांच्या दिवसाला एक रूप असणार आहे इथे राहिल्यामुळे. कारण स्ट्रक्चर हंगर, जसं अन्न, पाणी, ऑक्सिजन, कपडे आणि घर आपल्याला लागतं, तसंच एक बेसिक गरज असते मेंदूची, ती म्हणजे स्ट्रक्चरची. आणि जर आपण घरी राहतोय आणि घरी मुलं सून नोकरीला जात आहेत, नातवंड कॉलेजला जात आहेत, आणि ब्लँक दिवस जर चालला असेल, तर तो मेंदू अजून पटपट डिटेरिओरेट होतो. तर दिवसाला स्ट्रक्चर असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे टू मेंटेन फंक्शनॅलिटी. नंतर मोबिलिटी, हालचाल. तर हालचाल करून घेणारी एक टीम पाहिजे की 9 वाजले नाश्त्यासाठी अमुक ठिकाणी जायचं आहे. सो कम्युनिटी लिव्हिंग, असिस्टेड लिव्हिंग आर व्हेरी गुड सोल्युशन्स, अँड दिस इज अ स्टेप फॉरवर्ड फॉर इंडिया टू लर्न हाऊ टू टेक केअर ऑफ इट्स एल्डरली पीपल. तर स्ट्रक्चर हे असावं लागतं. आणि बिहेवियर, वागणुकीत होणारे जे बदल आहेत त्यांना मॅनेज करावं लागतं थ्रू फार्मॅकोथेरपी. म्हणजे जर भास होत असतील तर त्यांना कमी ठेवणं. जर खूप डिसइनहिबिटेड बिहेवियर होत असेल, म्हणजे पूर्ण